दुपार टळली होती. सूर्य कलता झाला होता. म्हणून सर्व सावल्या तिरप्या होत्या. ती मुंबईची झोपडपट्टी शांत बसत होती. जवळच्या डोंगरातून येणारा वारा त्या झोपड्यांच्या गर्दीत शिरत होता. त्यामुळे जुनी बारदानं फाटत होती. कुचके पत्रे करकरत होते. तिथे दारिद्र्याचे भांडार भरले होते. उघडी पोरं खेळत होती, हसत होती. त्यांना दुःख म्हणजे काय याचं भान नव्हतं. दुःख आणि सुख यातील तफावत त्यांना उमजत नव्हती. जगणं एवढंच ती जाणत होती आणि जगत होती. काम करती माणसं कामावर गेली होती. बेकार बेकेच्या पाठी पळत होती. त्यांना फक्त आता मरणाची गरज होती. बाया सांजेच्या जेवणाची तयारी करीत होत्या. त्यांचे धनी येणार म्हणून त्यांची आतुरता वाढू लागली होती. गळीच्या तोंडी एखादा वाघ पडावा तसा संपतराव आपल्या झोपडीच्या दारात पालता पडला होता. त्याने आपले गुडघे पोटाशी धरले होते आणि तो सर्व वस्तीवरून आपली तीक्ष्ण नजर फिरवित होता. त्यानं अंगात एक जुना फाटका कोट घातला होता. त्याच्या डोकीवर प्रचंड टक्कल पडले होते. ते उजळलेल्या तव्यासारखे लकाकत होते. त्याचे सर्व दात पडले होते. त्याचा चेहरा रुंद आणि रागीट होता. त्याचे डोळे खोल होते. त्याने आपली दाढी भरपूर वाढवली होती. ती त्याच्या चेहऱ्याची उग्रता वाढवित होती. हा संपतराव पूर्वी रेल्वेत नोकर होता, पण वय झालं म्हणून त्याला कामावरून दूर केला होता. आता तो या वस्तीत भांडखोर म्हणून प्रख्यात होता. तो दरिद्री होता म्हणून काही लोक त्याला सावकार म्हणून हाक मारित होते. तो आज भयंकर बिथरला होता. शेजारीच त्याची बायको रंगूबाई खुशाल पाय पसरून बसली होती. एका पोराला सर्व शक्ती एकवटून थोपटीत होती. तिचेही सर्व दात पडले होते. म्हणजे ते संपतरावानं दर भांडणात 1-2 वेळा अशा हिशोबानं निखळून टाकले होते. आता ती दाड्यांवरच काम भागवत होती. समोरच किशा आणि अंकुशा ही बेरकी पोरं एकमेकाच्या पाठीला पाठ लावून खेळत होती. ती वानराप्रमाणे एकमेकाला धरून चेलमाडीत होती, बोचकारीत होती आणि दोघेही भॉ करून रडत होती. परंतु संपत्ती तिकडे लक्षच देत नव्हता. त्याची मनस्थिती दग्ध झाली होती. त्याची लाडकी लेक लाडीबाई त्याच्या नजरेपुढं उभी होती म्हणून तो तळमळत होता. या सर्व लोकांनी, या रंगीनं आपल्या लाडक्या लेकीचा रागराग केला. तिला डोळ्यात धरली म्हणूनच ती आपल्यापासून दूर गेली असं तो मनात म्हणत होता. लाडीबाई ही संपतरावाची लाडकी लेक होती म्हणूनच त्यानं तिचं नाव लाडीबाई ठेवलं होतं. तिला शाळेत घातलं होतं, परंतु खट्याळ लाडी शाळा शिकलीच नाही. वयाच्या 18व्या वर्षापर्यंत तिच्या शिक्षणाची गाडी 5वीपासून बाहेरच निघाली नाही. मात्र ती शाळेत रोज जात होती. घरी आली की पुस्तकं फेकून देत होती. निगोल पातळ, 2 वेण्या, पावडर, काजळ असा थाट करून उगीच त्या वस्तीत हिंडत होती. तिच्या पायात बोरा बांधला होता. लाडीच्या त्या नाजूक हालचालीनं कित्येक मवाली तिच्या नादी लागले होते. त्या सर्वांना लाडी भडकावीत होती. पाहणाऱ्यांकडे ती टक लावून पाहत होती आणि गपकन कुणी डोळा मारला की तोंडाला पदर लावून खुदकन हसत होती. नि कासवाप्रमाणे मान आत ओढून भरकन सटकत होती. लाडीबाईसाठी कित्येक मवाली वेडावले होते आणि लाडीबाईवरचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी एकमेकांचा मुडदा पाडण्यासाठी तयारी करीत होते. रोज रात्री संपतरावाच्या घराला वेढा पडत होता. काही वेळा तर दारातच हाणामारी झुंपत होती. लाडी मिळावी म्हणून कित्येकांनी हाजी मलंगावर भार घातला होता. कित्येकांनी तर संपतरावाशीच दोस्ती जोडली होती. परंतु बेरकी लाडी कुणालाच सापडत नव्हती. हातातून मासा सटकावा तशी ती सहकन निष्ठत होती आणि त्यामुळेच मवाली अधिक पिसाट झाले होते. त्याचबरोबर शेजारी हैराण झाले होते. लाडीच्या खोडीनं त्यांची नीज हराम झाली होती. दररोज ते संपत्तीला म्हणत, सावकार तुमच्या पोरीचं बरं वाईट करा, ह्यो किराणा नासका आहे, जाऊ दे तिकडं. आणि रंगूबाई तर हातघाईवरच आली होती. लाडी रात्री उशिरा आली की रंगूचं डोकंच भडकत होतं. ईरसाल शिव्यांचा पाऊस पाडून तिच्या मनाचं समाधान होत नव्हतं. मग ती लेकीच्या वेणीलाच हात घाली. हाहाकार उसे. मग शेजारी जमत, हसत, चेष्टा करीत. नंतर संपतराव येई आणि लेकीला मारलं म्हणून बायकोची कणिक तिंबे. पुन्हा दंगल उठे. ती आरडाओरडा ऐकून लोक म्हणत, ह्या बापानं पुरीचं फाजेल लाड करून तिचं वाटोळं केलं. आता माणसातनं उठलाय. थोडे दिवस गेले. लाडीनं आईचा मार खाल्ला. आईनं बापाचं दणकं खाल्लं आणि बापाची भर मिळताच तिनंही आईचा प्रतिकार आरंभला. आईनं झिपरी धरताच तीही आईच्या झिंजीला धरू लागली
आणि त्या दोघी एकमेकींची कापडं फाडीत चांबडी काढू लागल्या. या भयंकर झुंजीनं संपतराव भानावर आला आणि तो लाडीसाठी नवरा शोधू लागला. परंतु मुंबईच्या सर्व झोपड्या पालत्या घालून लाडीला नवरा मिळाला नाही. जे मिळाले ते लाडीचा अवतार पाहून पळाले. काहींना मवाल्यांनी परस्पर तांब्या देऊन उधळून लावले. मग संपतराव गावी गेला आणि एक नवरा बरोबरच घेऊन आला. हा परशा सामता म्हणून प्रख्यात होता. त्याच्याही खोडीला जोड नव्हती. तो अंगापिंडानं भक्कम होता. भरपूर उंच, रुंद छाती, बेडर वृत्ती आणि तो जबरा बोलका होता. परंतु दिसण्यात मात्र तो दुबळा दिसत होता. शिवाय त्यानं भली मोठी शेंडी राखली होती. परशा सामत्याची ती शेंडी पाहून लाडी चमकली. परंतु संपतनं घाईत घाई करून एकाच दिवसात लग्न उरकून टाकलं. लगेच दुसऱ्या दिवशी चुलीचं लाकूड चुलीत जळू दे म्हणून लाडीला परशाबरोबर सासरी पाठवून दिली. तेव्हा साऱ्या वस्तीनं सुटकेचा निश्वास टाकला. सर्वात अधिक आनंद रंगूबाईला झाला. परंतु लाडी गेल्यापासून आज 2 दिवस संपतराव बेचैन होता. त्याला अन्न गोड लागत नव्हतं. तो सारखा लाडी लाडी करीत दारात बसला होता. रंगूकडे गरकन वळून संपत्ती म्हणाला, रंगे, लाडी जाऊन किती दिवस झालं ग? आज 4था दिवस, रंगू उत्तरली. 4था कसा? आणि रंगू तारीखवर बोलू लागली. 8 तारखेला लगीन, 9ला गेली, 10ला पोचली, काल 11 होती आणि आज 12 आहे. 4 दिवस झाले की. एवढ्यात लाडी दारात आली. तसे किशा अंकुशा हरकले. संपतनं उडीच मारली आणि लाडीबाई बापाच्या गळ्यात पडून हंबरू लागली. अगं लाडे, काय झालं? संपतनं विचारलं. लाडे, कशी आलीस? रंगूनं प्रश्न केला. मी पळून आले, लाडी तोंडाचा चंबू करून म्हणाली. मला भयंकर त्रास दिला त्यानं. मला वाटलंच, संपतराव डोळे पुशीत म्हणाला. ह्यो शेंडीवाला पुरीला बरं बघणार नाही. ए खजाळे, नीट बोल. रंगूबाई एकदम बितरून म्हणाली. तू 9 तारखेला गेलीस, 10ला तिथं पोचलीस, 11ला निघून आज 12ला हात येऊन पोचलीस. मग तुला त्रास कवासा झाला ग? ते तुला नाही कळायचं, लाडीबाई रुसका चेहरा करून म्हणाली. तू नांदाय गेली असतेस म्हणजे तुला कळलं असतं. बराबर आहे, संपतरावानं मध्येच तोंड घातलं. पोरीचं खरं आहे. साले रंगे, तू बोलू नको. आणि लाडीबाई, आता तो नवरा येईल त्याचं काय करायचं? मले नवरा पुरं, लाडी मटकन बैठक मारून म्हणाली. मी नांदणार नाही. त्याने मला फार छळलंय. माझं काहीच ते ऐकत नाही. मी म्हटलं ती शेंडी काढ तर म्हणे माझ्या शेंडीचं काय तुला वजं झालंय? एकदम वातावरणानं कलाटणी घेतली. संपतराव आनंदित झाला. सर्व दारातून घरात आले आणि अचानक परशा सामता दारात आला. त्यानं राम राम मामा म्हणून रामराम ठोकला आणि पुन्हा घरात दहशत भरली. रंगू चमकली, संपत्ती दचकला, पोरं बावरली आणि लाडीबाई बेदरलेल्या उंदराप्रमाणे पटकन कोपऱ्यात सरकली. परशाने सासऱ्याजवळ बैठक मारली आणि लाडीच्या पाठोपाठ तिचा नवराही आला. ही बातमी कळताच आजूबाजूचे शहाणे आले. संपतच्या दारात गर्दी वाढली. का पाहुणं, का आला? संपत्ती निर्विकार चेहरा करून म्हणाला. असं पळत्यापाठी पळू नये. काय करणार? मला बायको मिळाली भूताच्या पोटची म्हणून पळतोय. ए सरळ बोल, संपत्ती चिडला. नाक उडवीत म्हणाला. जावया, ऐक, ही रंगी माझी बायको. ती नुसती गोमाशिवानी उडत होती. पर म्या घबरून हिचं सारं दातच पाडलं. एका दमात नवं चावटपणा केला की दणका, नि दणक्यात दातांचा निकाल. असं करून तिची सारी बचाळी म्या रिकामी केली. पुढं संपत्ती बोलला नाही. फक्त त्याने समोर बसलेल्या रंगूची मोकळी बचाळी पाहून घेतली. तोच परशा शांतपणे व हळूहळू बोलू लागला. मग मामा, एवढ्या पावटी लाडीला पाठवा आणि बघा 8च दिवसात तिचं सारं दात पाडून हिशोब चुकता करतो. एक शिल्लक राहिला ते सामतेच्या अवलाद नव्ह. हे ऐकून लाडीला तिरमिरी आली. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. परंतु संपत्ती तरकडला. तो आवाज चढवून म्हणाला. दात पाडणारा असतास तर असा दात उचकीत बसला नसतास. म्हणे हिशोब चुकता करतो. ते काय नाही, माझी लाडी आता नांदणार नाही. म्हणजे तुम्ही लाडीला पाठवत नाही? परशानं सवाल केला आणि नकारार्थी मुकट मान हलवी संपत्ती म्हणाला. आपल्यावानी येडी बायको करून नांजा. मी लाडीला पाठवणार नाही. मग मी दुसरी बायको कशी करू? पुन्हा परशानं प्रश्न केला आणि संपत्ती भडकला. ते मला विचारू नग, तुझा मी बाप नव्ह. या बोलानं परशा चिडला. तो म्हणाला. तू माझा बाप असतास तर तुझी सालं काढून मी कवाच वाळत घातली असती.
म्या तुझ्या लेकीसंग लगीन केलंय ह्याचं काय? त्याचं काय? आपला खर्च घेऊन जा. संपत्ती म्हणाला. कायदेशीर घे खर्च. मला खर्च न ग. परशा खाली पाहत म्हणाला. तो खर्च तुलाच असू दे. तूच दुसरी बायको कर आणि मी मामीला घेऊन जातो. मामीला घेऊन जातो म्हणताच रंगू किंकाळली. संपत ओरडला. ए ए जावया, लका सरळ बोल. आता सरळ बोलणार नाही, परशा ओरडला. मी तुला दारात नेऊन तुडवणार आहे, पालता घालून, कुंभाराच्या चिखलावाने. क्षणात वातावरण तापलं. उंदरावर मांजरीनं झडप घ्यावी तशी परशानं संपतवर झडप घेतली. तसा आरा आरा जावया असं संपत्ती ओरडला आणि रंगूनं बोंब ठोकली. लगेच लाडी बोंबलली. किशा, अंकुशा रडू लागले. दारातील बगे घरात आले. त्यांनी जावई सासऱ्याचं युद्ध थांबवलं. ऐका, राहू द्या, फा बाजूला असा सर्वत्र गलका झाला आणि परशाच्या हातून मुक्तता होताच संपतरावाला जोर चढला. तो बचावाचा पवित्र घेऊन म्हणाला. लेका जावया, मार मला, पर याद राख, फासावर चढवीन तरच बापाचं नाव. एक पंजाबी सरदार परशावर बिथरला. तो म्हणाला. तू काही कर, परंतु कायद्यानं कर. जा, पोलिसात वर्दी दे, पळ. पोलिसात जा म्हणताच परशा नाक्यावर पळत गेला. नाक्यावरचा पोलीस तणकटून उभाच होता. त्यानं मिशा पिळून आकडे केले होते आणि हातातील काठी सरळ धरली होती. परशाला पाहताच त्यानं अधिकच उग्रता धारण केली. परशा बाण मारून म्हणाला. शिपाई दादा, एक भानगड. कसली? बोल. पोलीस ठिसकला. काय पाहिजे बोल. बायको. परशानं बायको हा शब्द उच्चारला, पण पोलिसानं त्याला पुढं बोलूच दिलं नाही. हा बायको मागतो आहे असा समज होऊन त्याचा सरकारी पारा एकदमच चढला. काय रे, बायको पाहिजे? कुठं देऊ? डोकीत का पाटीत? पोलिसानं हातची काठी वर उगारली आणि परशा 4 पावलं माघार घेऊन म्हणाला. माझी बायको नांदत नाही. तेव्हा पोलिसाने नाक उडवीत उलट प्रश्न केला. मग मी काय करावं असं तुझं मत आहे? नव्ह, माझी फिर्याद आहे सरकार. परशानं बचावाचा पवित्रा घेऊन हात जोडले. पोलीस मान ताट करून म्हणाला. मी पोलीस आहे, मॅजिस्ट्रेट नव्हे. तू कोर्टात जा, पळ. तसा परशा पळत सुटला. त्यानं वळूनही पाहिलं नाही. रात्रीचे 11 वाजत होते. सर्वत्र सामसूम झाली होती. माणसं निजली होती. कित्येकांना उद्याचा घोर लागला होता. काही तळमळत होती. तिथं जरी सर्व काही शांत शांत भासत होतं तरी तिथं भयंकर अशांतताच नांदत होती. त्या लहानशा झोपड्यातून भयंकर दावेदारी, नंगी क्रूरता, तशीच ईर्ष्या धगधगत होती. कसंही कर, पण आपली बायको घेऊनच जा असं कित्येकांनी परशाला सांगितलं होतं आणि त्याला धीर आला होता. परंतु त्याच वेळी सावकार पोरीला पाठवू नको असा काही मवाल्यांनी संपत्तीला आधार देऊन ठेवला होता. त्यामुळं त्याला जोर चढला होता. परंतु जर का जावयाशी लढाई करण्याची वेळ आली तर आपण टीका धरू शकणार नाही याची संपूर्ण कल्पना असल्यानं तो मनात खचला होता आणि त्याच्या घरात भीतीचं वातावरण भरलं होतं. तो परशाला कसा मारावा याचा विचार करीत होता. रंगूबाई तानबाळ पोटाशी धरून निजली होती. तिच्या पाठीमागे केशा अंकुशा ही जोडी एका सुरात गात होती. रुक जाओ जानेवाली. लाडीबाई देव्हाऱ्यापुढं आडवी पडली होती आणि मधल्या मेढीला उसं लावून संपतराव उताना पडला होता. त्यानं दाराकडं पाय केलं होतं नि मनात भयभीत झाला होता. काय करावं या विचारानं तो हैराण झाला होता नि उगीच आपली प्रचंड दाढी कुरवाळीत होता. लाडीचंही काळीज लुकलुकत होतं. थोड्या वेळानं परशा घरात आला तेव्हा सर्व काही थरारलं. लाडी दचकून देवाकडं सरकली. रंगूबाई बावरली. गाणारी पोरं गपकन मुक्की झाली आणि संपतनं जावयाकडे निखाऱ्यासारखी नजर फेकली. तो उशाच्या मेढीला पाठ टेकून बसत म्हणाला. हं, का आलाय? काय विचार आहे? काय नाही, परशा म्हणाला. लाडीला पाठवा, उगाच डोसकं फिरवू नका. नाही पाठवत. काय करणार तू? संपती एकदम एकेरीवर आला. परशा शांतपणे म्हणाला. मामा, मी तुझं पाय धरून तुला कुत्र्यावाने दारात नेऊन तोडवेन. मला तोडवणार? संपतनं पसरलेला पाय हळूच आकडून घेत प्रश्न केला आणि परशा त्याच्या दाढीचे केस निरखित म्हणाला. आता पोटात पाय घेऊन काय होणार नाही नि मी पाया वाचून दुसरं काय धरणार नाही. नाहीतर लाडीला पाठवा. नाही पाठवणार. संपती गुरकला. मग जाऊ मी? परशानं विचारलं. हो हो, जा. संपती खेकसून म्हणाला. पर खाली भेटलास तसा वर स्वर्गात भेटू न ग. आता परशा जात आहे असं वाटून संपतनं बेगुमान पाय पसरलं नि मेढीला उसं लावलं. तोच परशा उठला.
त्याने चौफेर नजर फिरवली आणि त्याच वेळी संपतच्या लक्षात आलं की हा आडदांड माणूस कदाचित आपले पाय धरून ओढील. तो चटकन उठून बसला. आपण कुडाला टेकून बसावं की मेढीला याची भयंकर फिकीर पडून तो भकास झाला. अखेर कुडापेक्षा मेढच त्याला भक्कम आधार वाटून तो मेढीला टेकून बसला. मनात खचला, चिडला, वैतागून म्हणाला, तू घरातून चालता हो, आमची वाट सोड, फुकट मरू नग. शेर सलामत तर पगडी 50. ते मला सांगू नक. परशा गुरकला. मग काय तू पोरीला ओढून नेणार? संपतनं विचारलं आणि परशा म्हणाला, नेणार तरच सामत्याच्या अवलाद. कसं नेणार? ने बघू. संपत चिरकला आणि नकळत पाय पसरून सरळ बसला आणि परशानं पटकन त्याचं पाय धरलं आणि लगेच त्याच्या 2 तंगड्या आपल्या काकेत घेऊन हिसका दिला. अशी नेणार असं म्हणून त्यानं दाराकडं तोंड फिरवलं. घोड्यानं टांगा काढावा तद्वत संपतला ओढू लागला. परंतु त्याच वेळी संपतनं चपळाई करून ती उशाची मधली मेढ मजबूत धरली. परशा त्याच्या तंगड्या ओढीत होता आणि तो मेढीला मिठी मारून पडला होता. मेढनी जावई यात तो लबराप्रमाणे तणकटून लांबवला जात होता. मेढ सोडली तर हा सैतान जावई आपणाला बाहेर नेऊन खरंच तोडून मारेल या भीतीने तो गांगरला होता आणि मेढ सोडायची नाही असं ठरवून तो लांबवला जात होता. परशा क्षणाक्षणाला हिसके देत होता. प्रत्येक हिसका पहिल्यापेक्षा जोरदार ठरत होता. संपतच्या मिठीतील मेढ हिसक्याला झोका घेत होती. त्यामुळे पाखड्यांनी धीर सोडला होता. पत्रे करकरत होते आणि घराचा अंतकाळ समीप आला होता. आता घर गारद होणार. संपती मेढ सोडत नाही, परशा त्याच्या तंगड्या सोडित नाही आणि घराचं भवितव्य धोक्यात आहे हे लक्षात येताच रंगूबाईनं बोंब ठोकली. घर मोडलं, पळा, धावा धावा, घर मोडलं. लाडीनं पण बोंब ठोकली. परंतु बिचारा संपतराव किती संकटात आहे याची त्या दोघींना कल्पनाच नव्हती. तेव्हा संपती मोठ्यानं ओरडला, अगं तुटलं नव्ह का? पुन्हा त्या मायलेकी ओरडू लागल्या, सावकाराचं खून, घर मोडलं, पळा पळा. त्या दंगलीनं निजलेली माणसं उठून आली. दारात गर्दी वाढली आणि त्याच वेळी मधल्या मेढीनं अंग टाकलं. मेढीसह संपत्ती ओढला गेला आणि त्याच वेळी घरानं बसकन मारली. कुडांनी पाय पसरलं आणि पडक्या कुडातून वारा घरात शिरून दिवा पळाला. सर्वत्र अंधार झाला. एकाएकी हलकल्लोळ शांत झाला. लोकांनी कंदील आणून चौकशी केली. तेव्हा संपत्ती उरावर मेढ धरून पडला होता आणि परशा आणि लाडी दोघंही नव्हती. लाडीला परशानं पळवली हे लक्षात येताच संपत्तीनं पुन्हा बोंब ठोकली. परंतु त्यावेळी परशा लाडीला पाठीवर घेऊन नाक्यावर पोचला होता. त्याच्या पाठीवर लाडी किंचाळत होती, मला वाचवा. कोण रे तो? नाक्यावरचा पोलीस ओरडला. परशा म्हणाला, मी परशा, बायको आहे ही माझी. मग ओरडते का? पोलिसाने विचारलं. डोसकं फिरले, परशा म्हणाला, तवा दवाखान्यात नेतोय. नवऱ्याच्या पाठकुळी बसलेली लाडी कान फाडून ऐकत होती. डोसकं फिरले हे ऐकून ती पुन्हा भडकली. नाही नाही म्हणून ओरडली. तोच परशानं तिला जोराचा चिमटा घेतला. तशी ती पुन्हा हो हो म्हणून ओरडली. पोलीस म्हणाला, अरे मग उभा काय, पळव तिला. तसा परशा अंधारात पळाला. 2 वर्ष होऊन गेली. एके दिवशी संपत्तीला परशाचं पत्र आलं की तुमची लाडकी लेक बरी आहे. पहिलं मूल खुशाल असून दुसरं पोटात आहे. तिच्या दातांना अजून हात लागलेला नाही. तशी पाळी येणार नाही असं वाटतं. हे वाचून संपत्तीनं उडी मारली. त्याला आनंद झाला. तो रंगूला म्हणाला, रंगे, लाडीच्या खुडीला औषध मिळालं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.